नमस्कार मित्रांनो, माझं नाव वेदराज राठोड. क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या DMER आणि DHS या दोन्ही स्पर्धा परीक्षांचा काय ऍड येणार आहेत, म्हणजे परीक्षा येणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आजकाल गव्हर्नमेंट जॉब लागणं आणि त्यासाठी किती अथक परिश्रम आपल्याला करावं लागते आणि गव्हर्नमेंट जॉब साठी आपल्याला काय संधी मिळणं हे किती अवघड झालेलं आहे. ठीक आहे. आणि कुठलेही गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करताना किंवा कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना सगळ्यात पहिली स्टेप काय तर आपल्याला त्या एक्झामचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे. नेमकं मुलं इथं चुकतात मित्रांनो, कारण की त्यांना काय असतो तर एक्झामचा पॅटर्न किंवा सिलेबस माहीत नसतो. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्या अपकमिंग DHS आणि DMER एक्झाम मधला नेमका एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे आणि सिलेबस काय असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया की DHS एक्झामचा काय पॅटर्न असणार आहे. तर मित्रांनो बघा, या पहिले तुम्ही DHS एक्झाम दिली असेल किंवा नाही दिली असेल. ठीक आहे. ज्यांनी दिली आहे त्यांना माहित असेल, पण जे नवीन स्टुडंट आता पास आउट झालेले असतील त्यांना माहित नसेल तर त्यांच्याकरिता हा स्पेशल व्हिडिओ आहे. मित्रांनो, DHS ही एक्झाम 200 मार्काची असते. 200 मार्काची जरी एक्झाम असली तरी यामध्ये फक्त 100 क्वेश्चन असतात. याचाच अर्थ काय तर प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क दिलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे DMER आणि DHS या दोन्ही एक्झाम मध्ये नॉन निगेटिव्ह मार्किंग असते. नॉन निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की जर आपला प्रश्न चुकला तर त्या चुकलेल्या प्रश्नासाठी आपला काय कुठलाही गुण कटत नाही. जसं असतं काही एक्झाम मध्ये, जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात, कुठल्या एम्स आहे, ESIC आहे, RRB आहे, म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग असते, आयदर 1/3 असते किंवा 1/4 असते. पण DMER आणि DHS एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. तर याचाच आपल्याला काय फायदा होतो, आपल्याला येत असेल किंवा येत नसेल तरी आपल्याला पूर्ण पेपर अटेंड करायचा आहे. ठीक आहे. ही गोष्ट सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतली पाहिजे. तर मित्रांनो बघा, DHS एक्झाम मध्ये सिलेबस 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे. सगळ्यात पहिले म्हणजे नर्सिंग कॅटेगरी आणि दुसरं म्हणजे अदर. आता नर्सिंग कॅटेगरी मी तुम्हाला पहिले सांगितलं की 100 क्वेश्चनची एक्झाम आहे. तर नर्सिंग मध्ये किती 40 क्वेश्चन असतात आणि अदर मध्ये 60 असतात. बघा मित्रांनो, कसं वेटेज दिलंय, नर्सिंगला फक्त 40 क्वेश्चन्स आहे आणि अदरला 60 क्वेश्चन्स आहे. आपली चूक कुठं होते, सामान्य मुलांची चूक होते कुठं, आपण काय करतो वर्षभर नर्सिंगचा अभ्यास करत राहतो आणि अदरकडे लक्ष देत नाही आणि एक्झाम मध्ये जास्त वेटेज कुठे दिलाय तर अदरलाच दिलाय. तर ही चूक आपल्याकडून होऊ नये त्यासाठीच आपण काय करतो, हा सिलेबसचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर नर्सिंगचे 40 आणि अदरचे 60. आता याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये हा सिलेबस बघूया. ठीक आहे. तर नर्सिंग मध्ये जे 40% येतात याचाच अर्थ काय, किती मार्काचा आहे ना 80 मार्क्स, म्हणजे 80 मार्क याला मिळतील, 80 गुण याला राहतील. आता नर्सिंग मध्ये आपले सब्जेक्ट कुठले आहे तर सगळ्यात पहिले फाउंडेशन ऑफ नर्सिंग, त्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग, त्यानंतर ऑब्स्टेट्रिक आणि गायनेकोलॉजी, नंतर असते पिडियाट्रिक, त्यानंतर CHN म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि सायकेट्रिक. ठीक आहे मित्रांनो, हे 6 सब्जेक्ट मी तुम्हाला यासाठी सांगतो की मी माझ्या अनुभवाने एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की या 6 सब्जेक्टवर 60 to 70% क्वेश्चन असतात. 60 to 70%. आता असं कुठल्याही एक्झाम मध्ये मेन्शन केलेलं नाही, कुठल्या ऍडव्हर्टाइज मध्ये मेन्शन केलेलं नाही की कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज असतं. पण हा अनुभव म्हणून, एक्सपिरियन्स म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे जे 6 मेन सब्जेक्ट आहे तर या 6 सब्जेक्टवर 60 ते 70% प्रश्न असतात. आणि उरलेले जे सब्जेक्ट आहे आपले, जसं न्यूट्रिशन आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, अॅनाटॉमी फिजिओलॉजी आहे, फार्माकोलॉजी, मॅनेजमेंट, CET जे आहे, या सब्जेक्टवर 20 ते 30% क्वेश्चन असतात. 20 ते 30% चे क्वेश्चन हे इथे येतात आणि कधी कधी याच्यापेक्षा पण कमी येतात. पण या 6 सब्जेक्टला आपल्याला काय जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, कारण की कधी कधी 70 to 80% पण यावर काय क्वेश्चन असतात. तर हा झाला मित्रांनो आपला नर्सिंगचा सिलेबस आणि 40 क्वेश्चनचा आपण पॅटर्न काय केला हा बघितला. आता याच्यानंतर अदर मध्ये मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की 60 क्वेश्चन विचारतात. पण या 60 क्वेश्चन मध्ये पण फर्दर काय केलंय तर 4 घटक केलेले आहे, 4 पार्ट मध्ये याला डिवाइड केले आहे आणि प्रत्येक घटकाला, प्रत्येक काय विभागाला 15 क्वेश्चन दिलेले आहे. म्हणजे प्रत्येक विभागाला 15 क्वेश्चन, म्हणजे याचे मार्क किती होणार, प्रत्येकाचे 30 मार्क होणार. तर सगळ्यात पहिले आपण बघू इंग्लिशचे 15 प्रश्न असतात आणि त्याला 30 मार्क असते. तर इंग्लिश मध्ये नेमका कुठे प्रश्न विचारतात तर ग्रामर. या ग्रामर मध्ये काय येतं नेमकं मुलांना तर टेन्सेस असतात, पंक्च्युएशन असतात आणि काय अँटोनिम्स असतं आणि सिनोनिम्स असतं.
या गोष्टीवर प्रश्न असतात. मॅक्झिमम प्रश्न बरेचदा आपण अँटोनिम्स आणि सिनोनिम्स वर पाहतो किंवा सिंपल टेन्सेस असतात, काळाचे प्रकार जे ज्यांना आपण म्हणतो त्यावर असतात. त्यानंतर व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी मध्ये काय येतं मित्रांनो, तर आयटम्स आणि फ्रेजेस. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स आपल्याला माहिती आहे कुठले असतात, द, ए, एंड यासारखे आणखी काय असतील तर त्या फिल इन द ब्लँक्स वर असतो. आणि सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे साधे वाक्य आपल्याला फॉर्म करायला लावतात. तर हा झाला आपला इंग्लिशचा सिलेबस 15 क्वेश्चनचा. त्यानंतर असतो मित्रांनो मराठी. मराठीला पण 15 प्रश्न असतात आणि 15 प्रश्न म्हणजे किती तर 30 मार्क होतात. ठीक आहे. तर व्याकरण. मराठी व्याकरण मध्ये काय असते तर वाक्यरचना असते, प्रयोग असतात, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर मित्रांनो भाषा सौंदर्य. आता भाषा सौंदर्यामध्ये काय येतात तर वाक्प्रचार येतात, म्हणी येतात, उपमा येते आणि अलंकार येते. जास्तीत जास्त प्रश्न या भाषा सौंदर्यावर विचारले जातात. त्यानंतर काय असतं मित्रांनो, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखके. कधी कधी लेखकाचं टोपण नाव दिलेलं असते किंवा काही लेखकांचे जे प्रसिद्ध पुस्तक आहे त्याबद्दल आपल्याला माहिती विचारली असते आणि योग्य जोड्या लावा. तर हा झाला मराठीचा पोर्शन. आता मित्रांनो यानंतर तो जीके. जीके म्हणजेच काय आपला जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज मध्ये आपल्याला कुठे कुठे प्रश्न विचारतात तर हिस्ट्री, सिव्हिक्स, जिओग्राफी, सायन्स, कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपली काय भारतीय राज्यघटना, करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी. त्यानंतर स्पोर्ट्स आणि कल्चर मध्ये पण जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये कसे एक्झाम्पल असतात की कुठल्या राज्यामधला कुठला स्पोर्ट्स किंवा कुठला कल्चर फेमस आहे यावर बरेचदा प्रश्न येतो. आणि आरटीआय जो आरटीआय ऍक्ट आहे 2005 चा त्याबद्दल आणि इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी. तर हा झाला जीकेचा पार्ट मित्रांनो. त्यानंतर असतं लॉजिकल ॲबिलिटी. हा लॉजिकल ॲबिलिटीवर इथे पण 15 प्रश्न असतात लॉजिकल ॲबिलिटीवर आणि जीके वर पण किती 15 प्रश्न असतात. हा लॉजिकल ॲबिलिटी हा मित्रांनो आपला सरावाचा भाग आहे, एका दिवसात येत नाही. यालाच आपण काय म्हणतो मॅथ, रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड असं म्हणतो. तर यामध्ये काय असते ऍप्टिट्यूड टेस्ट असते, त्यामध्ये अरिथमॅटिक नॉलेज असते, त्यानंतर मॅथ असते. मॅथ मध्ये स्पेसिफिक आणखी सांगायचं झालं त्यामध्ये अल्जेब्रा आहे, जिओमेट्री आहे, आणखी हे दोन्ही सब्जेक्ट असतात. त्यानंतर जनरल सायन्स. जनरल सायन्स मध्ये मित्रांनो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल सायन्स. तर या सगळ्या 60 प्रश्नांचा हा लेखाजोखा आहे मित्रांनो. यामध्ये 4 घटक असतात. अशा प्रकारची काय DMR ची एक्झाम असते. एकदा मी परत तुम्हाला रिपीट करतो. काय असते तर 200 प्रश्नांची 200 मार्कांची परीक्षा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतात, 40 प्रश्न नर्सिंग वर असतात आणि 60% काय अदर वर असतात. तर याचा अर्थ काय आपल्याला जास्तीत जास्त फोकस कुठे द्यायला पाहिजे तर या 4ही घटकांवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस द्यायला पाहिजे, जेणेकरून आपण काय करू परीक्षेमध्ये यश संपादन करता येईल. त्यानंतर मित्रांनो DMR पॅटर्न. ठीक आहे. आता DMR ची एक्झाम पण येणार आहे असं आपण नेहमी न्यूज मध्ये ऐकत राहतो किंवा वाचत राहतो. तर DMR मध्ये पण काय राहणार आहे, सिलेबस सेम आहे मित्रांनो, फक्त पॅटर्न चेंज होतो. पॅटर्न म्हणजे काय तर DMR ही 150 गुणांची परीक्षा असते. 150 गुण. त्यामध्ये नर्सिंगला जास्त वेटेज असतो, 125 मार्क असतात आणि अदरला जे असतात ते 25 मार्क असतात. आणि अदर मध्ये असं काही स्पेसिफिक नाही की कुठल्या घटकावर प्रश्न येतील म्हणून. तर अदर मध्ये आपल्याला हे सगळं कन्सिडर करायचं आहे. त्यामध्ये इंग्लिशवर काय येऊ शकतात, मराठीवर, लॉजिकल ॲबिलिटीवर आणि जीकेवर. जास्तीत जास्त फोकस मित्रांनो यावर जीके आणि लॉजिकल ॲबिलिटीला दिला असतो. अशा प्रकारची DMR ची एक्झाम असते. तर मित्रांनो मी तुम्हाला आता DHS आणि DMR या दोन्ही एक्झामचे पॅटर्न सांगितले आणि दोघांचे सिलेबस सांगितले. आणि मित्रांनो आमचं जे YouTube चॅनल आहे क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट, यावर आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. वेगवेगळे एक्झाम सिरीज असेल किंवा आणखी क्वेश्चन आन्सर असतील किंवा नवनवीन व्हिडिओ असतील आणि अशा एक्झामच्या ऍड्स असतील, अपडेट असतील, हे सगळे आम्ही तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो पोहोचवत असतो. पण तुम्हाला आमचं मनोबल कसं वाढायचं मित्रांनो, तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा. धन्यवाद.